नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की महिपत सकाळी सकाळी दारू पिऊन दामिनीला कॉल करतो. तिला सांगतो की मला एक भन्नाट आयडिया सुचली आहे. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की साक्षी त्या ठिकाणी नव्हतीच. मग आपण त्यासाठी एक साक्षीचा बॉयफ्रेंड उभा करायचा का आणि त्याचा खून झाला असं सांगू. माझ्याकडे बॉडी भरपूर आहेत, बॉडीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. दामिनी म्हणते, शिकरे, तुम्ही इतके कमी शिकलेले आहात तरीसुद्धा इतक्या भन्नाट आयडिया तुमच्याकडे येतात. जर शिकले असते ना तर तुम्ही माझ्या वकिलीवरतीच गदा आणली असती. इतक्या फालतूच्या आयडिया तुमच्याकडे कसे काय येतात? तो साक्षीला कसं सोडवायचं हे माझं काम आहे. तुम्ही ना एक काम करा, फक्त उद्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जायची तयारी करा. महिपत म्हणतो, उद्याच्या उद्या तुम्ही तिला सोडवणार? दामिनी म्हणते, ते उद्या कळेलच तुम्हाला, आत्ता माझा वेळ खाऊ नका. इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते. तेव्हा अर्जुन येतो आणि तिला सांगतो की आपल्याला जसं वाटलं होतं तसंच झालं. मूव्हीचे तिकीट साक्षीनेच काढून दिले होते आणि याचे पुरावेसुद्धा आहेत आता आपल्याकडे. सायली म्हणते, म्हणजे आता हे सिद्ध झालं की प्रिया आधीपासूनच साक्षीसाठी काम करत होती. प्रिया पैशांसाठी मधुभाऊंना फसवत होती आणि आता रविराज काकांना सुद्धा फसवती. म्हणूनच तर त्यांनी अशी नोटीस पाठवली ना. आणि ती नोटीस अर्जुनला दाखवते. अर्जुन म्हणतो, आता आपण कुठल्याच प्रकारे तन्वीची इन्फॉर्मेशन नाही काढू शकत. तितक्यात विमल आणखी एक नोटीस अर्जुनकडे देते. अर्जुन ती नोटीस वाचतो आणि सायलीला सांगतो की दामिनी देशमुखने नोटीस पाठवली आहे, उद्या कोर्टामध्ये हजर राहायचे. तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठं शिजतंय. सायली घाबरूनच म्हणते, पण काय? अर्जुन म्हणतो, ते आता उद्या कोर्टात गेल्यावरच कळेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य अर्जुनकडे आलेला असतो आणि इतक्या शॉर्ट नोटीसवरती ते आपल्याला कोर्टात हजर राहायची नोटीस पाठवेल असं वाटलंच नव्हतं. अर्जुन म्हणतो, हीच तर तिची पद्धत आहे, समोरच्याला गाफील ठेवायचं आणि अचानकपणे वार करायचा. चैतन्य म्हणतो, मला तर खूप भीती वाटते. असं वाटतंय की ती काहीही कारण काढून मधुभाऊंनीच खून केलाय हे सिद्ध करेल की काय. आता हे बोलणं नेमकी सायली ऐकते. तिच्या हातामधला कॉफीचा मग सुद्धा खाली गळून पडतो. ती खूपच घाबरते. अर्जुन तिला समजावतो, तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे ना? मग मी मधुभाऊंना काहीच होऊ देणार नाही. जसं मी प्रिटेंड केलंय त्यावरून तरी दामिनी आत्ता फक्त साक्षीला बाहेर काढण्याच्या धडपडीमध्ये असणार. विलासचा खून, खुनाचा दिवस याबद्दल ती काहीच बोलणार नाही. सायली म्हणते, तुम्ही जे बोलताय ते बुद्धीला पटतंय पण मनाला नाही ना. अर्जुन म्हणतो, या इकडे, तुम्ही तुमच्या देवाशी बोलला ना की तुमचं मन आपोआप शांत होईल. तेव्हा सायली आणि सर्वजण देवाला प्रार्थना करतात. सायली मनातच म्हणते की मधुभाऊ सुटणार असं शक्यता असतानाच दामिनी नावाचं हे वादळ आलं आहे. आता तूच यातून मार्ग दाखव. तितक्यात मधुभाऊ तिथं येतात. सायली लगेचच त्यांना जाऊन मिठी मारते. मधुभाऊ म्हणतात की मी आता या कोर्टांच्या तारखांना घाबरत नाही बरं का. माझी ही लेक आणि जावई पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे आहेत. अर्जुन म्हणतो, आपल्याला आज चूक करून चालणार नाही. अगदी कोर्टामध्ये उशिरासुद्धा जाता येणार नाही, त्यामुळे लगेच निघा. आता सगळेजण कोर्टामध्ये जायसाठी निघतात. आता इकडे कोर्टामध्ये दामिनी येते. ती रविराजला पाहून रविराजकडे जाते. ओळखलत का असं विचारते. रविराज म्हणतो, खूप दिवस झाले ना, पण मी तुझ्या सक्सेसबद्दल नेहमीच ऐकत असतो. दामिनी सुद्धा म्हणते की मी तुमच्या शिष्याबद्दल, अर्जुन सुभेदारबद्दल खूप ऐकलंय. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुन गाडीतून उतरताच सगळे पत्रकार त्याला वेढा घालतात. एक पत्रकार त्याला प्रश्न विचारतो की यावेळी कोर्टात तुमचा सामना दामिनी देशमुख यांच्यासोबत आहे, मग तुमच्या काय भावना आहेत? तेव्हा अर्जुन सांगतो, त्यात एवढं काय, कोर्टामध्ये कोणीतरी अपोजिशन लॉयर असतोच, त्यात दामिनी देशमुख आहेत, एवढं काही विशेष नाही. दुसरी पत्रकार बोलते, पण तुम्ही दोघेही यापूर्वी एकही केस हारला नाहीत, मग आज तुम्हाला काय वाटते, कोण हरेल? अर्जुन म्हणतो की नक्कीच दामिनी देशमुख, कारण माझी बाजू सत्याची आहे. सत्य काही दिवस लपतं पण हरत कधीच नाही. आणि माझी तत्त्व मी कधीच कोणासाठी बदलणार नाही, आणि तत्त्व नसणाऱ्या माणसांसाठी तर नाहीच नाही. अर्जुन आणि दामिनी समोरासमोर येतात. दामिनी विचारते की आत्मविश्वास ढासळतोय का तुझा? अर्जुन म्हणतो, आत्मविश्वास पाहण्यासाठी आतमध्ये कोर्टात माझ्यासोबत लढावं लागेल. दामिनी म्हणते की ऑफकोर्स, मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्हाला तुमची बाजू किती वीक आहे हे माहितीच नाही आहे. दामिनी म्हणते की माझी बाजू वीक आहे का तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत हे कोर्टामध्ये कळेलच. आता आपण मी जिंकल्यावरतीच बोलूयात. आणि असं म्हणून ती तिथून निघून जायला लागते. तेव्हाच अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आज कोर्टामध्ये ना तुम्ही जिंकणार ना मी. आज कोर्टात जिंकणार ते फक्त सत्य, सत्य आणि सत्य. आत्मविश्वास ढासळतोय वाटतं तो. कोर्टाचं कामकाज सुरू होतं. दामिनी ॲडव्होकेट पवारची NOC दाखल करते.
दामिनी म्हणते की माझ्या क्लायंटने साक्षी शिकरेने कोर्टाची दिशाभूल केली असा तिच्यावरती आरोप आहे. पण मी तर म्हणेन की तिचीच दिशाभूल झाली आहे. याच्या अगोदर तिने जे काही खोटे पुरावे, खोटी साक्षी दिली आहे ती नाईलाजास्तव दिली आहे. याचे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करेलच. त्याआधी कोर्टामध्ये साक्षी शिकरे यांनी खोटं बोलले या आरोपातून मुक्त करावं अशी मी कोर्टाला विनंती करेल. अर्जुन म्हणतो की साक्षी 3दा कशी काय खोटं बोलू शकते? नाईलाजास्तव बोलली तर मग खोटे पुरावे, खोटे स्टेटमेंट, खोटे आयडेंटिटी कसं काय तयार केले याचा कोर्टाने विचार करावा. दामिनी साक्षीला प्रश्न विचारते, पहिल्यापासून जे काही घडलं ते पुन्हा तुम्ही मला एकदा सांगाल का? तेव्हा साक्षी म्हणते की हो सांगते, खुनाचा आणि माझा काहीही संबंध नाहीये असं म्हणून यापूर्वी जे काही घडलं ते सगळं ती कोर्टामध्ये सांगते. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख, तुम्ही साक्षीला परत परत तेच खोटं बोलायला का लावताय? इट्स वेस्ट ऑफ टाईम. दामिनी साक्षीकडून सगळ्या खोटं बोलण्याची कबुली घेते आणि अर्जुनला विचारते की बरोबर आहे ना हे सगळं? तुम्ही सहमत आहात ना? अर्जुन हो असं म्हणतो. आता महिपत मनातच म्हणतो की अरे ही बाई साक्षीच्या खोटेपणाच्या पताका का मिरवतीये? तन्वी रविराजला म्हणते की बाबा असं का वाटते की ही साक्षीच्या विरोधामध्ये बोलतीये? असं का करते ती? रविराज म्हणतो असंही तिचे प्रश्न साधे सरळ दिसत नाहीयेत. काहीतरी प्लॅन दिसतोय तिचा याच्या मागचा. चैतन्य देखील अर्जुनला विचारतोय की ही एक्झॅक्टली काय करते? दामिनी म्हणते की तुम्ही कोर्टामध्ये 3दा खोटं बोललात. मला खरं खरं सांगा तुम्ही हे असं खोटं का बोललात? तेव्हा साक्षी म्हणते की मला माझ्या वकिलांनी ॲडव्होकेट पवार यांनी खोटं बोलायला सांगितलं होतं. त्यांनीच मला खोटं बोलायला सांगितलं होतं कारण मी जर सगळं खरं बोलले तर ॲडव्होकेट सुभेदार मर्डर केसशी माझा संबंध जोडतील असं त्यांचं मत होतं. मी खूप घाबरले होते आणि मला खुनी सिद्ध केलं जाईल म्हणून मी खोटं बोलले. मला फक्त इतकंच कळत होतं की आपल्या वकिलाचं ऐकावं. माझ्या वकिलांनी जसं जसं सांगितलं खोटं बोलायला तसं तसं मी बोलत गेले. वकिलांनी सांगितलं की खोटी कागदपत्र तयार करायची, मग मी तसंच केलं. दामिनी म्हणते की तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला कळायला पाहिजे होतं की कोर्टामध्ये खोटं बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे. साक्षी म्हणते की त्याची कल्पना आहे मला, पण खुनाचा आरोप हे खूप मोठी गोष्ट आहे ना. मी एक खूप साधी मुलगी आहे, साधी स्वप्न आहेत माझी. फक्त एक रिसॉर्ट बांधायचं आणि मेहनतीने पैसे कमवायचे आणि ध्यानीमणी नसताना माझ्यावरती खुनाचा आरोप केला गेला. माझ्या डोळ्यासमोर माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत होतं. मग मी अजून काय करणार होते? मग या सगळ्यामध्ये मला एकच पर्याय दिसत होता की आपण आपल्या वकिलाचं ऐकावं. मला पवार वकिलांनी सांगितलं की खोटं बोलणं हाच एक सुटण्याचा मार्ग आहे. दामिनी म्हणते पण तरीही तुमच्या लक्षात यायला हवं होतं की हे सगळं चूक आहे. तुम्ही ॲडव्होकेट पवारांना कधी विरोध नाही केला का? साक्षी म्हणते की हे सगळं मला कळत होतं पण मी हेल्पलेस होते. मी बऱ्याचदा त्यांना विरोधसुद्धा केला. खोटं बोलणं कोर्टासमोर चूक आहे पण ते हटतच नव्हते. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणतात ना वकिलाचं आणि डॉक्टरचं सगळं काही ऐकावं. साक्षी जजला म्हणते की आजपर्यंत मी जे काही खोटं बोलले ते सगळं माझ्या वकिलाच्या सांगण्यावरून बोलले आणि आज बोलते ते फक्त आणि फक्त खरंच बोलते. अर्जुनला तिच्या या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतच असतात. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनी सांगते की साक्षी शिकरे कोर्टामध्ये 3 वेळा खोटं बोलल्या. त्याबद्दल त्यांना 3 महिन्याची शिक्षासुद्धा झाली. पण आताच कोर्टामध्ये सिद्ध झाले की ते ह्या खोटं मनाविरुद्ध आणि नाईलाजाने बोलल्यात. त्या एक सुजाण नागरिक आहेत. त्यांची या कोर्टातून निर्दोष मुक्तता करावी एवढीच माझी इच्छा आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही शिवण्याला कधी भेटल्याच नाही. अथर्व विचारे नावाचा तुमचा सावत्र भाऊ नव्हताच. मग रिसॉर्टमधून निघून जेव्हा खून झाला त्या 2 तासामध्ये तुम्ही कुठे होतात? आता अर्जुनच्या प्रश्नाचं साक्षीकडे काहीच उत्तर नसतं. तर मित्रांनो येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. दामिनी साक्षीला सोडवण्यामध्ये यशस्वी होईल का? अर्जुन तिला कसं अडवेल? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.